नवी मुंबई नेटवर्क। महाराष्ट्र के मॉनसून अधिवेशन सत्र 2022 में भारतीय जनता पार्टी के विधान परिषद सदस्य रमेश दादा पाटिल ने नवी मुंबई क्षेत्र में अनाधिकृत मच्छी विक्रेताओं पर प्रतिबंध लगाने का मुद्दा बड़े ही प्रखरता के साथ तारांकित प्रश्न के माध्यम से विधिमंडल सभागृह में उजागर किया था। उनके द्वारा उठाए गए मुद्दे को गंभीरता से लेते हुए खुद मत्स्य उद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार द्वारा मत्स्य व्यवसाय विभाग के आयुक्त एडवोकेट अशोक पाटने की अध्यक्षता में विधिमंडल सदस्यों की एक समिति का गठन कर अहवाल प्रस्तुत करने के आदेश जारी किए गए। इसी आदेशानुसार महाराष्ट्र विधानमंडल सचिवालय द्वारा गठित विशेष समिति द्वारा नवी मुंबई का एक निरीक्षण दौरा किया गया, जहां इस दौरे में विधायक रमेश दादा पाटिल, पूर्व मंत्री महादेव जानकर, समिति के अध्यक्ष व मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटने, मत्स्य व्यवसाय सह आयुक्त महेश देवरे, नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर, भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेल के प्रदेश अध्यक्ष एडवोकेट चेतन पाटिल, महानगर पालिका मत्स्य व्यवसाय विभाग के तमाम अधिकारी और सरकारी कार्यालयों के अधिकारी मौजूद रहे। इस समिति द्वारा नवी मुंबई के अंतर्गत ऐरोली, कोपरखैरणे एवं नवी मुंबई की विभिन्न नोड्स का दौरा कर ग्राउंड रियलिटी को जानने की कोशिश की गई। इस समिति के निरीक्षण दौरे में उन्होंने पाया कि काफी मच्छी विक्रेता अवैध तरीके से घर घर जाकर तो कुछ मच्छी विक्रेता खुद के ही घरों में मच्छी बिक्री का अवैध व्यवसाय चलाने का काम कर रहे हैं। साथ ही समिति के दौरे में ये भी चौंका देने वाला खुलासा हुआ कि जो मच्छी विक्रेताओं द्वारा मछलियों की बिक्री की जा रही है वे भी काफी निकृष्ट दर्जे की मछलियां हैं। इस दौरे के बाद विधिमंडल समिति सदस्यों ने नवी मुंबई महानगर पालिका मुख्यालय में पहुंचकर मत्स्य व्यवसाय आयुक्त अतुल पाटने की अध्यक्षता में नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त के साथ इस गंभीर मुद्दे पर विस्तृत तौर पर चर्चा की। इस दौरान समिति द्वारा नवी मुंबई महानगर पालिका प्रशासन को ये आदेश दिए गए कि घर घर जाकर अवैध तौर पर मत्स्य व्यवसाय करने वालों के खिलाफ महानगर पालिका प्रशासन द्वारा पुलिस के सहयोग से महानगर पालिका अधिनियम कलम 381 के अनुसार कार्रवाई की जाए। गौरतलब है कि महाराष्ट्र विधानमंडल सचिवालय द्वारा गठित इस विशेष समिति द्वारा किए गए दौरे का संपूर्ण अहवाल और पारंपरिक मत्स्य व्यवसाय के विस्थापित होने की ये रिपोर्ट राज्य सरकार के समक्ष प्रस्तुत की जाएगी और तत्काल कार्रवाई को अंजाम दिया जाएगा। पूर्व मत्स्य उद्योग मंत्री महादेव जानकर ने कहा कि आज के इस दौरे में ये बात स्पष्ट हुई है कि पारंपरिक मच्छी व्यवसाय करने वाली महिलाएं वाकई अवैध मच्छी व्यवसाय करने वालों के कारण विस्थापित हो रही हैं। रमेश दादा पाटील आणि महादेव जानकर स्वतः मी त्या कमिटीचा दौरा केला आम्ही आणि कोळी बांधवांच्या कोळी महिला भगिनीशी चर्चा केल्यानंतर आम्ही प्रत्यक्षात जाऊन स्पॉटवर जाऊन ऐरोलीला गेलो, राबोडीला गेलो, नंतर कोपरखैरणला गेलो, पोलीस स्टेशनला गेलो, तर सर्व ठिकाणी पाहिल्यानंतर तिथं आम्हाला समजलं की लोकलच्या भूमिहीन ज्या आमच्या माता भगिनी आहेत ज्याचा पारंपरिक धंदा आहे ते विस्थापित होत चाललेत। हा दरबारी प्रश्न रमेश पाटलांनी विधान परिषदेत चांगला मांडल्यामुळं ही कमिटी आज झाली आणि आज सविस्तर चर्चा अतिशय चांगली झाली, पॉझिटिव्ह चर्चा करण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सांगितलं की यांना रोजगार कसा मिळाला पाहिजे, आमच्या कोळी बांधव भगिनींना मिळाला पाहिजे, त्यासाठी आज प्रश्न आम्ही निकालात काढण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार देखील आमच्या पाठीमागे उभा आहे। कोळी बांधवाच्या रमेश पाटलांच्या हाकेला हाक देऊन स्वतः मी सुद्धा हजर राहिलेलो आहे आणि आज मला वाटतंय
की इथं कोळी समाजाच्या प्रश्नासाठी तडा सोडण्याचा आज प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवण्यात आलेला आहे। इतना ही नहीं, उन्होंने रमेश दादा पाटिल के संघर्षों को मील का पत्थर करार देते हुए इस बात पर भी जोर दिया कि केंद्र के 50 करोड़ रुपयों की निधि के माध्यम से नवी मुंबई को इंटरनेशनल फिश हब बनाने और पीएम मत्स्य योजना को धरातल पे उतारने पर भी उन्होंने मनपा आयुक्त के साथ सकारात्मक चर्चा की है। येणाऱ्या नॅशनल लेवलच्या स्कीम आहेत, पंतप्रधान मत्स्य योजना, त्याही आमच्या बांधवापर्यंत कशा पोहोचतील ह्या दृष्टीने आमची चर्चा झाली। नंतर इथे एक नवी मुंबईला फिशचं हब कसं बनवता येईल इंटरनॅशनल, त्यासाठी प्रधानमंत्री योजनेतून 50 कोटीची तरतूद मिळते। जर या नवी मुंबई महानगरपालिकेनं आम्हाला जागा अलॉट केली तर आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून कोळी बांधवांसाठी, आगरी बांधवासाठी देखील आम्ही इथं तो पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करतोय। आता तो प्रश्न सिडकोनं जागा अलॉट केल्यानंतरच आहे, पण आज ज्याच्यासाठी कमिटी नेमली होती, रमेश दादा पाटलांनी जी संघर्ष केला, ऑल इंडिया कोळी महासंघाचे अध्यक्ष आहेत, ते आमचे मित्र आहेत, त्यांनी जो संघर्ष केला त्याला आज कुठेतरी फळं लागण्याची चिन्ह दिसत लागलेली आहे। उन्होंने आगे कहा कि आयुक्त के सकारात्मक आश्वासन के बाद कोळी बांधवों के हित का जतन जरूर होगा। महानगरपालिकेचे कमिशनर नार्वेकर साहेबांनी अतिशय रिस्पॉन्स चांगला दिला। कमिशनर अतुल पाटणे, संबंधित अधिकारी, सर्व अधिकाऱ्यांनी मिळून आज अतिशय चांगली चर्चा झाली आणि त्यातून चांगला काहीतरी मार्ग निघेल आणि कोळी बांधवाच्या हिताचा मार्ग असेल असा मला विश्वास वाटतोय। वहीं रमेश दादा पाटिल ने कहा कि कोळी बांधवों के ऊपर अवैध मच्छी विक्रेताओं के कारण उत्पन्न संकट के खिलाफ विधिमंडल में आवाज उठाने के बाद जाकर आज कोळी बांधवों के हितों की रक्षा के लिए समिति का गठन हुआ। नवी मुंबईमध्ये आमच्या आगरी कोळी मच्छीमार भगिनी गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या इथे मच्छी विकण्याचा व्यवसाय करत आहेत, परंतु आज ही नवीन मुंबईची लोकसंख्या खूप वाढली गेली, त्याच्यामुळे ह्या नवीन मुंबईमध्ये मार्केटची जास्त वाढले नाहीत। मार्केट आहेत तेवढेच आहेत, परंतु त्याचा विस्तार झाला नाही। आमच्या महिला, ह्या मच्छीमार महिला तिथे मच्छी विकत असतात, परंतु आज काय झालं आहे, तिथे अवैध मच्छीमारसुद्धा वाढलेले आहेत। ते मच्छीमार नियमानुसार ते मच्छी विकत नाहीत। खरं म्हणजे महानगरपालिका अधिनियम आहे 381 प्रमाणे लायसन्स घेऊन मार्केटमध्ये बसून मच्छी विकायची असते, परंतु काही लोक लायसन्स न घेता घरोघरी जातात, सोसायटीत जातात, मच्छी विकतात। त्याच्यामुळे काय झालं, इथल्या आमच्या ज्या भगिनी आहेत, ज्या पारंपरिक आहेत, मच्छी विक्रीचा धंदा करत आहेत, आज त्यांच्यावर परिणाम झालेला आहे, आर्थिकदृष्ट्या त्याच्यावर परिणाम झालेला आहे। जी मासलीला त्यांना दररोजचे 500-1000 रुपये मिळायचे, तिथं 200-300 रुपये मिळायला लागले, कारण इथे अवैध मच्छीचा व्यवसाय करणारे लोक वाढलेले आहेत। म्हणून तो अवैध मच्छी जे विकतात त्यांना बंदी आणावी, त्यासाठी आम्ही विधान परिषद, विधानसभेत, विधानमंडळात हा प्रश्न उपस्थित केला आणि मत्स्योद्योग मंत्री मुनगंटीवार यांनी त्याची दखल घेतली आणि आज आमच्या 10 आमदारांची कमिटी नेमली। रमेश दादा पाटिल ने कहा कि मत्स्य उद्योग विभाग आयुक्त और नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त ने भी अवैध मच्छी विक्रेताओं के मुद्दे को मान्य करते हुए उन पर कड़क कार्रवाई का भरोसा दिया है। या सूचना मत्स्योद्योग कमिशनरने मान्य केलेला आहे। आमच्या म्युनिसिपल कमिशनर नार्वेकर साहेबांनी सुद्धा मान्य केलेलं आहे की अवैध जे मच्छी विक्रेते आहेत ते बंद झाले पाहिजे आणि अवैध जे करतायत त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि जे घरोघरी जातात, सोसायटीत जातात, त्यांना जाऊ नये म्हणून म्युनिसिपल कमिशनर साहेबांनी सूचना केली की आम्ही सुद्धा त्यांच्यावर निश्चित कारवाई करू। कॉर्पोरेशन तुमच्या पाठीमागे आहे। आज पोलिसांचं सुद्धा हेच म्हणणं आहे कि आम्ही सुद्धा आपल्याला सहकार्य करू। रमेश दादा पाटिल ने कहा कि अब जाकर कोळी बांधव मच्छी विक्रेताओं को न्याय मिलेगा। या ठिकाणी विधिमंडळाची कमिटी आली आणि या कमिटीच्या समोर चर्चा झाली आणि आमच्या ज्या भगिनी आहेत, आगरी कोळी मच्छी विक्रेत्या भगिनी आहेत, त्यांना खरं म्हणजे न्याय देण्याचं काम त्या विधिमंडळ कमिटीने केलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी नेटवर्क।